नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी. तुम्हाला माहित आहे का हे गाव जिथे आहे कल्याणद्वार? स्वयंभू लिंग म्हणून परिचित असलेल्या या गावाबद्दल आज जाणून घेणार आहोत. जे वडीलधारी माणसं आहेत ते आतापर्यंत मला सांगत आलेले आहेत की या दरवाजाद्वारे या द्वाराद्वारे की पहिलेचे पूर्वज लोक इथून डायरेक्ट कल्याणला जायचे आणि जे कल्याणहून जे काही महत्त्वाची माणसं होती दर्शनासाठी या द्वाराद्वारे कल्याणद्वारे या द्वाराद्वारे येत होते. त्याच्यामुळे या द्वाराला कल्याणद्वार असे म्हणतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात वसलेल्या या लाल मातीतील स्वयंभूलिंग महाराष्ट्रात एकमेव उभे स्वयंभूलिंग आहे या गावात. महाराष्ट्रातील असलेले मात्र कर्नाटक सीमा भागात वसलेले हे गाव. हा इथून बसव कल्याणवरून लोक यायचे दर्शनासाठी. तेव्हापासून हा बसव कल्याणचा महामार्ग असा ओळखला जातो. सर्व भावी भक्त बसव कल्याणचे निजामशाहीच्या काळामध्ये सोमलिंगेश्वराच्या दर्शनासाठी व आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी बसव कल्याणवरून इथून रामतीर्थ म्हणून गाव आहे. त्या रामतीर्थ ते कोराळी हा रस्ता 3 किलोमीटरचा आहे. बसव कल्याणहून रामतीर्थ कोराळीपर्यंत चालत यायचे. हा दरवाजा अगोदरच्या जुन्या काळामध्ये कुठूनही पाहिले तरी तो रस्ता दिसत होता आणि तो अजून पण प्रसिद्ध आहे. हैदराबाद संस्थानात असलेले हे गाव. याच गावात कल्याणद्वार ही प्रसिद्ध आहे. कुठं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. आता जाणून घेऊयात त्या गावाबद्दल. विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनोः. आदिनाथांपासून आदी समर्थ सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून आदिनाथांची ही परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्षवडीला गहिनीप्रती. जसं शंभू महादेवाचा काशी विश्वनाथांचा सोमलिंगेश्वरांचा आधीही कोणी नाही आणि अंतही कोणी नाही त्या न्यायाप्रमाणे हे जे देवस्थान आहे आमचं हे जागृत देवस्थान आहे आणि हे स्वयंभू देवस्थान. हे जे लिंग आहे हे सोमलिंगेश्वर जे लिंग आहे हे भारतामध्ये असं उभं स्वयंभूलिंग कुठेही नाही आमच्या निदर्शनात जर बघण्यात आलं तर. आणि हे स्थापन कधी झालं आहे याचा इतिहासही कोणी सांगू शकत नाही. हे जुनं हेमाडपंथी असं हे लिंग आहे आणि हे स्वयंभूलिंग आहे आणि साक्षात काशी विश्वनाथ श्री सोमलिंगेश्वराच्या स्वरूपात इथं विराजमान आहेत. अनेक असे दृष्टांत गावातील सद्भक्तांना भाविक भक्तांना इथं आलेले आहेत. आणि जे विश्वनाथांचं जे स्थान सांगितलेलं आहे जे आदिनाथांचं जे स्थान सांगितलेलं आहे भगवान शंकराचं जे स्थान सांगितलेलं आहे की हा भगवान म्हणजे वैराग्य धारण करणारा आणि स्मशानात राहणारा हा भगवंत आहे. आणि भगवंताच्या दक्षिणेला ती गंगा तिथं विराजमान आहे आणि तिचा प्रवाह उत्तरेला असतो आणि तिच्या डाव्या हाताला म्हणजे आदिशक्तीचं स्थान असतं आणि समोर जर बघितलं तर स्मशान आहे आणि बाजूला ओढा किंवा नदी तलाव असावा लागतो. शास्त्राच्या मान्यतेनुसार तेही ह्या समोर आहे. म्हणून याचा अर्थ हा होतो की हे जे लिंग कधी आहे हे आम्हाला माहीत नाही आणि याचा इतिहास जर बघितला अनेक लिंग आपण पाहतो त्याची स्थापना कोणी केली आपण सांगू शकतो. भगवान प्रभू रामचंद्रांनी स्थापना केली किंवा अजून कोणी केली हे आपण सांगू शकतो. पण आमच्या गावातील जे हे भव्य दिव्य हे लिंग आहे जसं रावणाने आत्मलिंग भगवान शंकराकडून धारण केलं होतं तसं हे स्वयंभू असं लिंग आहे. भगवान आदिनाथ इथं साक्षात इथं विराजमान आहेत. ह्या लिंगाचा इतिहास कोणी सांगू शकत नाही. जसा महादेवाचा आधीही कोणी नाही आणि अंतही कोणी त्या न्यायाप्रमाणे हे स्वयंभू लिंग आहे आणि हे जागृत लिंग आहे. आणि जी कैलासावरची जी रचना आहे जे महादेवाचं स्थान ज्या ठिकाणी असतं जसं आहे तसं स्थान आमच्या अवतीभोवती आहे. बाजूला इथं गंगा विराजमान आहे. ही गंगा साक्षात उन्हाळ्यामध्ये कितीही कडक उन्हाळा असू द्या पण ह्या गंगेचं पाणी कधीही आटत नाही. आणि बाजूला आणि ती गंगा दक्षिणेला विराजमान आहे आणि तिचा प्रवाह उत्तरेच्या दिशेनं आहे आणि तिकडं डाव्या हाताला आदिशक्तीचं स्थान आहे. आणि समोर जर बघितलं तर हा चंद्रकार असा ओढा दिसतो आणि त्याच्या बाजूलाही स्मशान आहे. म्हणजे जे शास्त्रामध्ये जे कथेमध्ये शिवमहापुराणामध्ये शिवलीलामृतामध्ये जे काही स्थान सांगितलं आहे आदिनाथांचं की ज्या स्थानी आदिनाथ विराजमान असतात
ती सर्व स्थानं ह्या कुराळी ग्रामामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून यावरून एवढंच सांगू शकतो आम्ही की हे आदिनाथांचं स्थान आहे आणि साक्षात काशी विश्वनाथ सोमलिंगेश्वराच्या स्वरूपात इथं विराजमान आहे. ही आमची श्रद्धा आहे. नुसती श्रद्धाच नाही तर हा आमचा विश्वास आहे. तुम्हाला माहीत आहे का, याच ठिकाणी कल्याणचा नवाब येथील सोमलिंगेश्वर यात्रेसाठी खास यायचे. यामुळेच या द्वाराला कल्याणद्वार असे नाव पडले आहे. हे गाव कोणते आहे याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. चला तर मग जाणून घेऊया या गावाबद्दल. निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात वसलेले हे गाव म्हणजे कोराळी. याच गावात सोमलिंगेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. स्वयंभू लिंग असलेल्या या लिंगाची मुळात खोली किती आहे अद्याप कोणालाही माहिती नाही. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात हे एकमेव स्वयंभू मंदिर आहे. या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटकसह विविध राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी एक अशी विहीर आहे जिथे वर्षभर पाणी असते. दर सोमवारी भाविकांच्या वतीने महाआरतीही न चुकता होते. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळी हे प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर असून आपण एकदा अवश्य भेट द्यावे असे हे ठिकाण आहे. सोमलिंगेश्वर देवस्थान जे आहे ते स्वयंभू देवस्थान मानलं जातं आणि याच्यामध्ये म्हणजे आपल्या सोमलिंगेश्वराची महिमा म्हणजे असं आहे की गावातील आपल्या ह्या पंचकृषीमध्ये असं लिंग सर्वत्र असं कुठंच लिंग नाही आहे. आपल्या काशी विश्वनाथाचा स्थान आहे आणि आपल्या ह्या पंचकृषीमधील सर्व भक्त जे आहेत दररोज आपल्या सोमलिंगेश्वराच्या दर्शनासाठी इथे येतात. तसेच या ठिकाणी हे जे आदिनाथाचं स्थान आहे आणि इथं जे भाविक भक्त आहे, जे शिवभक्त आहे, हरिभक्त आहे, सर्व नवतरुण बांधव आहेत, सर्वजण एक साप्ताहिक सोमवार आहेत. ग्रामस्थांच्या माध्यमातून इथं साप्ताहिक सोमवार आरतीचं नियोजन केलं जातं आणि दर सप्ताहाला इथं भगवंताची साप्ताहिक सोमवार आरती संपन्न होते आणि भाविक भक्त दर सोमवार आरतीसाठी महाप्रसादाचं आयोजन इथं करतात. 2-2, 3-3 महिने, 6-6 महिने इथं पंक्ती वेटिंगवर असतात साप्ताहिक सोमवार आरतीसाठी. असा हा भगवंताचा महिमा आहे आणि हे स्वयंभू स्थान आहे. याला कोणी स्थापिलेलं नाही आहे. साक्षात कैलासावरून महादेव इथं सोमलिंगेश्वराच्या स्वरूपात इथं विराजमान आहे. मंदिराबद्दल का नाही, इथं आई आहे आणि सोमलिंगेश्वर आणि रामलिंगेश्वर हे दोघं भाऊ आहेत. हे दोघं भाऊ असल्यामुळं त्यांचं कावड यात्रा तिकडं जाते, तिकडलं पाणी इकडे येतं, इकडलं पाणी तिकडं नेतात आणि सर्व लोक इथं पूजेला येतात. आणि आपल्या गावचा कुळदैवत श्री सोमलिंगेश्वर हा मंदिर आहे. पितळवाड्याबद्दल म्हणजे आज देवस्थानच्या ठिकाणी एक नदी राहावं म्हणतात. ते आपला रामलिंगेश्वरापासून सोमलिंगेश्वरापर्यंत हे दोघातला पाणी टिकून येतं आहे. हे वडीलधारी माणसं असं सांगतो ते पहिलं.